विकास समाचारमध्ये चर्चा तर होणारच। या कार्यक्रमामध्ये आज आमच्या बरोबर रजी सय्यद, माजी अल्पसंख्याक अध्यक्ष काँग्रेसचे आहेत। आम्ही त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे। पालघर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम फुकला गेलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रजीभाई, आपण बरेच वर्षापासून काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेस कार्यकर्ते होते, त्यानंतर पदाधिकारी झालेले आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपला चांगला संबंध आहे, कार्यकर्ते आपल्याशी जुळलेले आहेत। आता जी महाआघाडी झालेली या लोकसभा निवडणुकीसाठी आणि या महाआघाडीमध्ये तुम्ही सुद्धा काँग्रेस पक्षही सहभागी आहे, काय वाटतंय तुम्हाला? तुमचे महाआघाडीचा उमेदवार निवडून येईल, काय बोलाल त्याबद्दल? आमच्या महाआघाडीच्या उमेदवार हितेंद्र साहेब ठाकूरनी दिलेला उमेदवार अतिउत्तम उमेदवार आहेत। याच्या आधीही ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत याच भागातून। आणि शिवाय संबंध लोकप्रिय लोकांचे येण्याजाणं, भेटीगाठी करणं, कामाकडे लक्ष देणे हे त्यांचे अतिउत्तम कारभार त्यांनी बजावलेला आहे। याच्यामुळे पक्षानेही त्यांच्यावर विश्वास केलेला आहे व इतर पक्षांनीही त्यांना बिनशर्त मदत केलेली आहे। स्वबळावर सर्व लढण्यास त्यांना पाठिंबा दिलेला आहे। अच्छा, पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेस पक्ष याकडे कोणत्या प्रकारे बघत आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्याला मदत करणार आहे? काय कार्य सुरू केलं तुम्ही त्याला निवडून आणण्यासाठी? त्यांना आणण्यासाठी जे काही होईल रात्र दिवस करून सर्व पक्षीय कार्यकर्ते एक पातळीवर येऊन एक छत्र छायाखाली येऊन कामं करतील ना। त्यांचे पाठोपाठ शक्य होईल तितका त्यांना समर्थन मतदानाप्रमाणे अनेक रॅली वगैरे जे काही होईल त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना भरघोस मतांनी आणण्याचा खूप तनमन धनाने प्रयत्न करतील असा मला विश्वास सर्व पक्षीय व काँग्रेस कडून व राष्ट्रवादीकडून अनेक इतर पक्षांकडून सर्व पक्षाकडून त्याला तुम्ही सहकार्य केलेलं आहे। परंतु तेवढाच स्पर्धी तुमच्या विरोधक जे आहे पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये सेना, भाजप, RPI महायुती आहे, तसेच बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, CPM, जनता दल व इतर पक्षाची महाआघाडी झालेली आहे। गावित हे राज्यमंत्री होते काँग्रेसच्या राज्यामध्ये, त्याच्यानंतर ते भाजपात प्रवेश केले, खासदार झाले, त्यानंतर आता ते पुन्हा सेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून ही लोकसभाची निवडणूक लढवत आहेत। तर याबद्दल गावितांना लोक निवडून देतील ह्याबद्दल आपण काय बोलणार आहेत? पालघर म्हणजे गावित साहेबांनी पहिल्यांदा आल्यावर व काँग्रेस पक्षात जॉईन झाले आणि काँग्रेस पक्षात पहिल्यांदा उमेदवारी लढवली, त्यावेळेस ते पडले। दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा उमेदवारी घेतली आणि निवडून आले। निवडून आल्याच्या नंतर त्यांना पालघर जिल्ह्यामधून, त्यावेळेस जिल्हा नव्हता, त्यावेळेस तालुका होता, तालुक्यातून त्यांना आदिवासी विकास मंत्रीपद दिला गेला। त्यावेळेस त्यांनी काँग्रेस पक्षाचे मोठे पालघर तालुक्याचे आमदारच नव्हे तर मोठे लीडरही म्हणाल तरी चालेल, त्यांनी जोमाने काम केला। जोमाने काम केल्यावर लोकांमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढली, पण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून BJPत प्रवेश केला, खासदारकी त्यांनी लढवली। अनेक आता ते BJP सोडून शिवसेनामध्ये आलेले आहे। एका तऱ्हेने जर बघाल तर ही त्यांनी लोभन म्हणा किंवा इकडे तिकडे येण्या जाण्याकरता, म्हणजे माणूस काय कुठल्या पक्षाचा निष्ठावंत आहे हे आता जनता त्याला अनुभव आहे आणि जनता त्या तऱ्हेने काय ते निर्णय घेईल। माझ्या मताने त्यांनी ही खूप मोठी चूक केलेली आहे। अच्छा, गावितांनी चूक केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे।
आताच निवडणुका संदर्भामध्ये प्रचार सभेमध्ये ढेकाळे इथे जे हितेंद्र ठाकूर यांनी जे वक्तव्य केले का 2018 मध्ये भाजप आणि सेना हे दोघांचे उमेदवार होते आणि त्या उमेदवारीमध्ये चुरशीची लढत सुरू होती आणि या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष आणि त्यांचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्षही विकले गेले होते. हे विधानाबद्दल आपण काय बोलाल का? काय हे विधान? हे 2018चा प्रकरण जो होता तो खूप निराळा होता. तो जर बघायला गेला तर BJP आणि सेना यांच्यात खूप चुरस्त होती. अनेक दोन्हीही पक्ष आपला अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल ते केले असतील, ते काय आपण सांगू शकत नाही. पण त्या वेळेसची प्रकृती खूप निराळी होती आणि ती प्रकृती आज जर बघाल तर तसं नाही. आणि जे काय आज उमेदवार आहे बहुजन विकास आघाडीच्या निशाणी आहे. बहुजन विकास आघाडीला भरघोस मतांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन खूप मेहनत करून बहुतेक भरघोस मतांनी निवडून द्यावा ही माझी विनंती. निवडून द्यावा, पण ते विधान केलेले आहे हितेंद्र ठाकूरनी, त्याबद्दल आपण काय बोलणार? त्यावेळेसची परिस्थिती खूप निराळी होती. त्यावेळेसची परिस्थितीने आजची परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. पण त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते नाराज झालेले आहेत, तुम्हाला काय वाटतंय? नाही, ते जर असतील, पण आज आपण कुठलाही हे करतो, आपण काय म्हणतो, मागची गोष्टी विसरून जा आणि एकत्र या, लढती द्या. कारण आजची परिस्थिती जी आहे, आपला जिल्हा झालेला आहे आणि त्या जिल्ह्यावर लोक शासकीय कामाकडे खासदार फंडातून अनेक कामं होऊ शकतील, अनेक सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळेल, या तऱ्हेने मुलांना शिक्षणाची ही उन्नती होईल, कामधंदे येतील. खासदार फंडातूनच अनेक कामं येतात आणि ते खासदार निवडून अतिउत्तम. गेले निवडून गेलेले खासदारांनी काही कामं केली नाही, म्हणूनच आजची परिस्थिती दलबदलूपणा इकडच्या तिकडे येतात जातात कशासाठी. अच्छा. म्हणजे आता तुमच्या महाआघाडीचा खासदार येईल तर कामं होतील असं तुमचं मत आहे? 100%. कारण याच्या पहिले निवडून गेल्याच्या नंतर त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व पक्षीय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरही पक्ष, सर्व पक्ष त्यांना काम करण्याची संधी देईल. अच्छा. तर सर्व पक्षीय महाआघाडी झालेली आहे, त्यांना काम करण्याची संधी मिळेल म्हणून बलराम जाधव खासदार यांना निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज या ठिकाणी आमच्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तुम्ही पहा विकास समाचार.